दक्ष न्यूज सदैव तुमच्या सोबत। खून करून महिलेचा मृतदेह बॅगेत भरून नदीकिनारी टाकून फरार झालेल्या आरोपीला अवघ्या 24 तासात कर्नाटक राज्यातून अटक करण्यात आल्याची उल्लेखनीय कामगिरी आडगाव आणि उपनगर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने केली आहे। आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। या प्रकरणाचा तपास सुरू असताना पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आडगाव आणि उपनगर पोलीस ठाण्यांची संयुक्त पथके आरोपीचा शोध घेत होती। दरम्यान उपनगर पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार मिलिंद बागुल यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार मृत महिला ही सुनीता विश्वकर्मा असल्याचे समोर आले आहे। तसेच अनैतिक प्रेमसंबंधातूनच तिचा प्रियकर गोपीनाथ रवींद्र गोसावी याने तिचा खून करून फरार झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली। या माहितीच्या आधारे उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट आणि पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे यांनी आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांच्याशी समन्वय साधून विशेष पथकाची स्थापना केली। पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि मानवी माहिती जाळ्याचा प्रभावी वापर करून आरोपीचा कल्याण, रत्नागिरी, गोवा आणि कर्नाटक असा सलग पाठलाग केला। अखेर मंगळुरू येथील नॉर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत आरोपी गोपीनाथ रवींद्र गोसावी याला ताब्यात घेण्यात आले। चौकशी दरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी त्याला कर्नाटक येथील न्यायालयात हजर करून ट्रान्झिट रिमांड मिळवला आणि पुढील तपासासाठी आडगाव पोलीस ठाण्यात आणले। या कारवाईत आडगाव आणि उपनगर पोलीस ठाण्यांच्या गुन्हे शोध पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह तांत्रिक विश्लेषण शाखेच्या अधिकाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। अवघ्या 24 तासात आरोपीचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणल्याबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पथकाचे कौतुक केले आहे। प्रतिनिधी भावेश बागुल, दक्ष न्यूज, आडगाव, नाशिक।